मला या ठिकाणी आला आमदार महोदय आहेत, आमदार महोदयांनी यादी सांगितली, आमदारांना मी हळूच सांगितलं. शेवटी एक आहे, आपण निवडून आलो, लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे, आपण काम केलंय. त्यांनी जिल्हा परिषदेत काम केलं, मी जिल्हा परिषदेत काम केलं, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे. त्याच्या भावाने मला सांगितलं इथे 4 गडी यायचं निवडून आलेलं की ते जिल्हा परिषदेत गेलेलं आहे, पण अजून पण ते आमच्याकडे जिल्हा परिषदेत येऊनच काम करतात. त्यामुळं मी पण जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे, पण 2च वर्ष. मी वयाच्या 29व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो. माझ्या घरात कोण सरपंच नाही, पंचायत समिती सदस्य नाही, काही विषय नाही, राजकीय काही संबंध नाही, पण मी त्या भागात 4 वेळा आमदार झालो, आता मंत्री झालो. त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला लोक निवडून देतात, आपल्याकडे प्रचंड मोठ्या अपेक्षेने आपल्याला लोक निवडून देतात, पण जेव्हा आपल्याकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा लोक पुन्हा दुसऱ्या कोणाला तरी शोधत राहतात की ज्याच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होईल. बरोबर आहे ना? लोक कधीही बाबळीच्या झाडाखाली उभं राहत नाही, लोक आंब्याच्या झाडाची सावली बघतात आणि आंबे कुठं मिळतात हेच बघतात. म्हणून मी सांगतो, वेळ पडली तर आंब्याच्या झाडावर चला, पण इथला प्रश्न सोडवा हे विषय. मी पक्षी बोलणार नाही आधी सांगितलं. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जिथं आंबा मिळेल तिथे चला. बाबळीच्या झाडाने बघून बघून माणसाच्या माना दुखून गेल्या जातात. लोक कधीही बाबळीच्या झाडाखाली उभे राहत नाहीत, लोक आंब्याच्या झाडाची सावली बघतात, आंबे बघतात. म्हणून वेळ पडली तर आंब्याच्या झाडाकडे चला. जाहीर व्यासपीठावरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून आमदार बाबाजी काळे यांना अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपचं आमंत्रण. ग्रामविकास मंत्र्याच्या सूचक राजकीय विधानामुळे कनेरसर येथील पाणी परिषद कमालीची गाजली. खेड, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील प्रत्येकी 12 गावातील म्हणजेच एकूण 36 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांची खेड तालुक्यात पाणी परिषद. कनेरसर येथे 36 गावांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी मान खटाव पॅटर्नची चर्चा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यातील गावांचं लीड करणार. पालकमंत्री अजितदादांच्या बालेकिल्ल्यात भाजप मंत्र्याच्या पाणी परिषदेत मोठी घोषणा. उत्तर पुणे जिल्ह्यातील 36 गावांचा दुष्काळ हटवण्याचं शिवधनुष्य ग्रामविकास मंत्र्यांनी घेतलं हाती. वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांपर्यंत बैठक घेण्याचा गाव पुढाऱ्यांना दिला शब्द. आता आंबेगाव, खेड, शिरूर तालुका दुष्काळ मुक्त करण्यासाठी RSSच्या माध्यमातून भाजपचं एक पाऊल. कळमोडी, चासकमान आणि डिंबे धरणातील मूळ फेरवाटपाला धक्का न लावता पाण्याचं फेरवाटप करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गोरे आग्रही. कनेरसर येथील पाणी परिषदेच्या बैठकीतून झालं स्पष्ट. पश्चिम पट्ट्यातील कोहिंडे बुद्रुक गावातील महिला पाण्यासाठी हंडा घेऊन रस्त्यावर. महिनाभरापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव पाठवूनही पाणी मिळेना. टँकर मंजूर झाला असून लवकरच गावकऱ्यांना पाणी मिळेल, प्रशासनाचा दावा. पुणे नाशिक महामार्गावर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मोटारीतून अंमली पदार्थांची विक्री उघड. वाकी बुद्रुक येथील 30 वर्षीय तुषार मलिभाऊ कड याला बेड्या. मेदनकरवाडी गावच्या हद्दीत हॉटेल ग्रँड समोर बुधवारी रात्री 8च्या सुमारास चाकण पोलिसांची कारवाई. जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या 657 पर्यटकांचा पुणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क. 27 एप्रिल पर्यंत एकूण 148 पर्यटक पुण्यात येणार. जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. गुरुवारी पुण्यात विमानाने 11 प्रवासी पोहोचले. आणखीन 19 प्रवासी विमानाने येत आहेत. 25 एप्रिल रोजी 77 तर 26 एप्रिल रोजी 12 प्रवासी विमानाने येणार. 27 एप्रिल रोजी 29 पर्यटक रेल्वेने येणार. नियंत्रण कक्ष सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून पर्यटकांकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू. भांबोली ग्रामपंचायत मार्फत ग्रामनिधीतून गावातील कचरा व्यवस्थापनासाठी नव्या घंटा गाडीचे लोकार्पण. उपसरपंच अर्जुन राऊत, माजी उपसरपंच शरद निखाडे, अक्षदा राऊत, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी राऊत, ग्रामसेवक विकास विसे, काळूराम पिंजन, पोलीस पाटील दीपक राऊत
यांची उपस्थिती. नव्या घंटा गाडीच्या लोकार्पणामुळे गावात स्वच्छतेचा होणार जागर. पुणे महानगर नियोजन समितीच्या अधिकार क्षेत्रातील कामे वगळून अन्य कामे जिल्हा नियोजन समितीने करण्याबाबत महानगर नियोजन समिती सदस्यांचं पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कार्यालयाकडे निवेदन. पुणे महानगर क्षेत्रामध्ये MRTP कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महानगर नियोजन समिती ही वरिष्ठ समिती असल्याचेही महानगर नियोजन समिती सदस्यांनी केलं स्पष्ट. महानगर नियोजन समिती सदस्य वसंत बसे, स्वप्नील उंद्रे आणि प्रकाश गव्हाणे यांच्याकडून निवेदन.